श्रीगणेशाय नमः. श्रीसरस्वत्यै नमः. श्रीविठ्ठलाय नमः. श्रीमातापितृभ्यां नमः. श्रीगुरुभ्यो नमः. ॐ नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. मी सूर्याचे निवेशे तपे तैः शोषे पाठी इंद्र होऊनी वर्षे तै पुढती भरे. अग्नी काष्ठे खाये ते काष्ठची अग्नी होये तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे. या लागी मृत्यूच्या भागी जे जे ते ही पै रूप माझे. आणि न मरते तव सहजे मीची आहे. आता बहु बोलोनी सांगावे ते एके हेळा घेपा आघवे. तरी सतासत ही जाणावी मीची पैगा. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवणू ठाव असे. परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. तरंग पाणिये वीण सुकती रश्मी वाती वीण न देखती. तैसे मीची ते मी नभती विस्मो देखे. हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझेची वोतिले. की कैसे कर्म तया आड आले जे मीची नाही म्हणती. परी अमृत कुहा पडिजे का आपण याते कडिये काढिजे. ऐसे अर्थी काय की जे अप्राप्तासी ग्रासा एका अन्नासाठी. अंधू धावता हे किरीटी आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. तैसे ज्ञान जै सांडूनी जाये तै ऐसी हे दशा आहे. म्हणून की जे ते केले नो हे ज्ञाने वीण. आंधळे या गरुडाचे पाक आहाती ते कवना उपेगा जाती. तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञाने वीण. त्रैविद्या मां सोमपापूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते. ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान्. देख पागा किरीटी आश्रमधर्माची या रहाटी. विधी मार्गा कसवटी जे आपणची होती. यजन करिता कौतुके तिही वेदांचा माथा तुके. क्रियाफळेसी उभी ठाके पुढा जया. ऐसे दीक्षित जे सोमप जे आपणची यज्ञाचे स्वरूप. तिही तया पुण्याचे निनावे पाप जोडिले देखे. जे श्रुतित्रया ते जाणोनी शतवरी यज्ञ करुनी. यजिलिया माते चुकोनी स्वर्गावरिती. जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळिये देतसे गाठी. मग निदैव निघे किरीटी दैन्यची करू. तैसे शतक्रतू यजिले माते की इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की हे निरुते पाप नो हे. म्हणून मजवीण पाविजे स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्यमार्गू. ज्ञानी ये तया ते उपसर्गू हानी म्हणती. एरवी तरी नरकीचे दुःख पावोनी स्वर्गा नामकी सुख. वाचूनी नित्यानंदगा निर्दोख ते स्वरूप माझे. मज येता पै सुभटा या द्विविधागा अभांटा. स्वर्गू नरकू या वाटा चोरांची या. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि मजची माझी असता जेणे मी दुर्हावे पंडुसुता. ते पुण्य ऐसे म्हणता जीभन तुटे काई. परी हे असो आता प्रस्तुत ऐके या परी ते दीक्षित. यजोनी माते याचित स्वर्ग भोगू. मग मी न पेविजे ऐसे जे पापरूप पुण्यासे. तेने लाधलेने सौरसे स्वर्गा येती. जेथ अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारिखे वाहन. राजधानी भुवन अमरावती. जेथ महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे. जिये गावी खिल्लारे कामधेनूंची.
जेथ बोळगे देवपायिका सैंघ चिंतामणीची या भूमिका विनोदवन वाटिका सुरतरुंची या गंधर्व गात गाणी जेथ रंभे ऐसिया नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतौरिया मदन बोळगे शेजारे जेथ चंद्र शिंपे सांबरे पवनाईसे म्हणिया रे धावणे जेथ पै बृहस्पती मुख्यापण ऐसे स्वस्ती श्रियेचे ब्राह्मण भाटिवेचे सुरगण बहुवस जेथे लोकपाळ रांगेचे राऊतजिये पदवीचे उच्चैश्रवाखाचे खोलणिये हे असो बहु ऐसे भोग इंद्र सुखा सरिसे ते भोगिजती जवासे पुण्यलेषु ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्युलोका जैसा वेश्या भोगी कवडावेचे मग दारहीचे पून येतियेचे तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे काय सांगो एवं थितिया माते चुकले जिही पुण्ये स्वर्ग कामिले तया अमरपणते वावो झाले अंती मृत्युलोकू मातेची या उदर कुहरी फसोनी विष्ठेच्या दाथरी उकडूनी नवमासवरी जन्मजन्मोनी मरती आगा स्वप्ने निधान भावे परिचैलिया हरपे आघवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे अर्जुना वेद जरी जाहला तरी माते नेणता वाया गेला कणू सांडोनी उपणिला कोंडा जैसा म्हणवनी मज एके विण हे त्रयी धर्म अकारण आता माते जाणोनी काही नेण तू सुखिया होसी अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं पै सर्वभावेसी उखिते जेवोपिले मज चित्ते जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे तैसा मी वाचूनि काही आणिक गोमटेची नाही मजची नाम पाही जिणे या ठेविले ऐसे अनन्यगतिके चित्ते चिंतित साते माते जे उपासिती तयांते मीची सेवी ते एकवटुनी जिये क्षणी अनुसरले गा माझिये वाहणी तेव्हा चितयांचे चिंतवणी मजची पडली मग तिही जे जे करावे ते मजची पडिले आघवे जैसी अजात पक्षाची निजीवे पक्षिणी जिये आपुली तहान भूक नेणे तान्हया निकेते माऊलीसीचे करणे तैसे अनुसरले जे मज प्राणे तयांचे सर्व मी करी तया माझिया सायुज्याची चाड तरी तेची पुरवी कोड का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये ऐसा मनी जो जो धरिती भावो तो पुढा पुढा लागे तया देवो आणि दिधलियाचा निर्वाहो तोही मीची करी हा योगक्षेमू आघवा तयांचा मजची पडिला पांडवा जयांची या सर्व भावा आश्रयो मी येप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् आतानिकहि संप्रदाये परिमाते नेणती समवाये जे अग्नि इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजिती तेही कीरमातीची होये काजे हे आघवे मीची आहे परिते भजती उजरी नभे विषम पडे पाहे पाशाखा पल्लव रुखाचे हे काय नभती एकाची बीजाचे परिपाणी घेणे मुळाचे ते मुळीची घाफे का दहाही इंद्रिये आहाती ये जरी एकेची देहीची होती आणि ही सेविले विषयो जाती एकाची ठाई तरी करो निरस सोय बरवी कानी केवी भरावी फुले आणो नितुरंबावी डोळा केवी तेथ रसू तो मुखीची सेवावा परिमळू तो घ्राणीची घ्यावा तैसा मी तो यजावा मीची म्हणवनी येर माते नेणोनी भजन ते वायाची गा आने आन म्हणवनी कर्माचे डोळे ज्ञान ये निर्दोष व्हावे
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च वन्ति ते एर्हवी पाहे पापण्डुसुता या यज्ञोपहारा समस्ता मी वाचूनी भोक्ता कवणू आहे मी सकळा यज्ञांचा आदी आणि यजनाया मीची अवधी की माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पितरोद्देशे माझे मज देती तैसे परी आनानी भावी म्हणून ते पार्था माते न पवतीची सर्वथा मग मनी वाहिली जे आस्था तेथ आले यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि मां मने वाचा करणी जयांची भजने देवांची या वाहणी ते शरीर जाती एक क्षणी देवची झाले अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते जीवित सरलिया तयांते पितृत्ववरी का क्षुद्र देवतादी भूते तियेची जयांची परमदैवते जिही अभिचारिकी तयांते उपासिले तया देहाची जवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली एवं संकल्पवशे फळली कर्मे तया मग मीची डोळा देखिला जिही कानी मीची ऐकिला मीची मनी भाविला वानिला वाचा सर्वांगी सर्वा ठाई मीची नमस्कारिला जिही दान पुण्यादिके जे काही ते माझी याची मोहरा जिही मातीची अध्ययन केले जे आत बाहेरी मियाची धाले जयांचे जीवित्व जोडले मजशी लागी जे अहंकारू वाहता अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी जे लोभिये एकची जगी माझे निलोभे जे माझे निकामे सकाम जे माझे निप्रेमे सप्रेम जे माझिया भुली संभ्रम नेणती लोक जयांचे जाणती मजची शास्त्रे मी जोडे जयांचे निमंत्रे ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज ते मैरणा ऐलीच कडे मज मिळून गेले पुढे मग मरणी आणिकी कडे जातील केमी म्हणून मद्याजी जे जाहले ते माझियाची सायुज्या आले जिही उपचार मिशे दिधले आपण पे मज पै अर्जुना माझ्या ठाई आपण पे वीण सौरसू नाही मी उपचारे कवणाहे ना कळेगा एथ जाणीव करी तोची नेणे आथिले पण मिरवी तेची उणे आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीची नव्हे अथवा यज्ञदानादी किरीटी का तपे हनजे हुटहुटी ते तृणाये का साठी नसरेथ पाहे पा जाणीवेचे निबळे कोणी वेदापासून असे आगळे की शेषाहुनी तोंडाळे बोलके आथे तोही आंथरुणा तळवटी दडे येरू नेती नेती म्हणून बहुडे एथ सनकादी कवेडे पिसे जाहले करिता तापसांची कडसणी कवणू जवळा ठेविजे शूळ पाणी तोही अभिमानू सांडुनी पायवणी माथा वाहे नातरी आथिलेपणे सरिसी कवणी आहे लक्ष्मीये ऐसी श्रिये सारखिया दासी घरी जी येथे तिया खेळता करीती घरकुली तया नामे अमरपुरे जरी ठेविली तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयांची तिया नाबडोनी जेव्हा मोडिती तेव्हा महेंद्राचे रंक होती तिया झाडा जेवते पाहती ते कल्पवृक्ष ऐसिया जियेचिया जवळिका सामर्थ्य घरीचिया पायिका ते लक्ष्मी मुख्य नायका न मनेची येथ मग सर्वस्वे करूनी सेवा अभिमानू सांडूनी पांडवा ते पाय धुवावयाची या दैवा पात्र जाहली म्हणून थोरपण परहा सांडिजे एथ व्युत्पत्ती आघवी विसरिजे जै जगा धाकुटी होईजे तै जवळीक माझी अगा सहस्र किरणांची ये दिठी
पुढा चंद्रुही लोपे किरीटी तेथ खद्योतका हुटहुटी आपुले नितेजे तैसे लक्ष्मीचे थोरपण न सरे जेथ शंभूचे हितपन पुरे तेथ येर प्राकृत हेंदरे केबी जाणो लाहे या लागी शरीर सांडोवा कीजे सकळ गुणांचे लोण उतरिजे संपत्ती मधु सांडिजे कुरुवंडी करुणी पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृत मश्नामि प्रयतात्मनः मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे फळ एकावडे तैसे भलतयाचे हो भक्तू माझियाकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी मग देठून फेडितासी आदरेसी पैगा भक्तीचे निनावे फूल एक मज द्यावे ते लेखे तरी म्या तुरंबावे परी मुखीची घाली हे असो कायसी फुले पानची एक आवडे ते जाहले ते साजूकही न हो सुकले भलतैसे परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे तैसे पत्रची परी तेणे सुखे आरोगू लागे अथवा ऐसेही एक घडे जे पालाही परी न जोडे तरी उदकाचे तव साकडे नव्हेल की ते भलतेथ निमोले न जोडिता आहे जोडले तेची सर्वस्व करून अर्पिले जेणे मज तेणे वैकुंठापासोनी विशाळे मज लागी केली रावुळे कौस्तुभाहोन निर्मळे लेणी दिधले दुधाची शेजारे क्षीराब्धी ऐसे मनोहरे मज लागी अपारे सृजिली तेणे कर्पूर चंदन अगरू ऐसे या सुगंधाचा महामेरू मज हातीवाला विला दिन करू दीपमाळे गरुडा सारिखे वाहने मुज सुरतरुंची उद्याने कामधेनूंची गोधने अर्पिली तेणे मज अमृताहुनी सुरसे बोनी वोगरिली बहुवसे ऐसा भक्तांचे निउदकलेशे परितोषे गा हे सांगावे काय किरीटी तुवाची देखिले आपुलिया दिठी मी सुदामयाची या सोडी गाठी पभया लागे भक्ती एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या येर पत्र पुष्पफळ हे भजावया मी सकेवळ वाचून या मुचा लाग निष्कळ भक्ती तत्व म्हणून अर्जुना अवधारी तू बुद्धी की सोपारी करी तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम जे जे काही व्यापार करिसी का भोगहन भोगिसी अथवा यज्ञी यजिसी नानाविधी ना तरी पात्रविशेषे दाने का सेवकादेसी जीवने तपादिहन साधने व्रते करिसी ते क्रिया जात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करोनि करावे माझिया मोहरा परी सर्वथा पुले जीवी केलियाची से काहीची नुरवी ऐसी धुवोनी कर्मे द्यावी माझिया हाती शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि मग अग्निकुंडी बीजे घातली तिये अंकुरदशे जीवी मुकली तीवी न फळतीची मजार पिली शुभाशुभे अगा कर्मे जै उरावे तैतिही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका ते उगाणिले मज कर्म तेव्हाची पुसिले मरण जन्म जन्मासवे श्रम वरचिलही गेले म्हणून अर्जुना या परी पाहेचा विळून भेल भारी हे संन्यासयुक्ती सोपारी दिधली तुझ या देहाची या बांधोडी न पडिजे सुखदुःखाची या सागरी न बुडिजे सुखे सुखरूपा घडिजे माझी याची अंगा समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या
मयि ते तेषु चाप्यहं तो मी पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदा सरिसा जेथा पपरू ऐसा भागू नाही जे ऐसिया माते जाणोनी अहंकाराचा कुरुठा मोडोनी जे जीवे कर्मे करुणी माते भजले ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी असे आणि बीजकणू वसे वटी जेवी तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीची अंतरे वाचून आणतु वटवस्तू विचारे मी ते चिते आता जायाचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाणे तैसे देह धरणे उदासतयांचे परिमळो निघालिया पवना पाठी मागावोस फूल राहे दीठी तैसे आयुष्याचे मुठी केवळ देह येर अवष्टंभुजो आघवा तो आरूढो निमद्भावा मजची आतू पांडवा पैठा जाहला अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यस् सम्यग् व्यवसितो हि सः ऐसे भजते निप्रेम भावे जया शरीर ही पाठी न पवे तेणे भलतया भावे जातीचिया आणि आचरण पाहता सुभटा तो दुष्कृताचा कीरसेल वाटा परी जीवित विचिले चोहटा भक्तीची याकी अगा अंतीची यामती साचपण पुढिले गती म्हणून जीवित जेणे भक्ती दिधले शेखी तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमूची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला तयाचे जीविताईल थडिये आले म्हणून बुडाले पण जीवी वाया गेले तीवी नुरेची पाप केले शेवटलिये भक्ती या लागी दुष्कृती जरी जाहला तरी अनुताप तीर्थे न्हाला न्हावून मजा तू आला सर्व भावे तरी आता पवित्रतयाचे चिकुळ अभिजात्यतेची निर्मळ जन्मलेयाचे फळ तयासीच जोडले तो सकळही पढिन्नला तपे तोची तपिन्नला अष्टांगाभ्यासिला योगू तेणे हे असो बहुत पार्था तो उतरला कर्मे सर्वथा जयाची अखंड आस्था मजची लागे अवघिया मनोबुद्धीची रहाटी भरोनी एकनिष्ठेची पेटी मज माझी किरीटी निक्षेपिली जेणे कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 19. अध्याय 5 श्लोक क्रमांक 19. श्रीगणेशोवाच कस्मिन् काले स भगवान् किं वर्णः कीदृशो नृभिः नाम्ना वा केन विधिना पूज्यते तदिहोच्यताम् ज्याचे निस्मरणे तत्वता कर्मा कर्मेनुधविती माता त्या भगवंताची कथा माझ्या हिता लागी सांगा जो परमात्मा श्रीहरी तो सृष्ट्यादि युग युगांतरी कोणे नामे रूपे वर्णाकारे भक्त कैशा परी पूजिते आणि ते काळीच्या प्रजा कैसे नियजिती अधोक्षजा कवणे विधी करीती पूजा ते योगी राजा सांगिजे
तुमचे मुखीचे कृपावचन त्यापुढे अमृतही गौण वचने परमानंद पूर्ण जन्म मरण उच्छेदी त्याही माझे भगवत गुण युगानुवर्ती नारायण त्याचे भजन पूजन विधान कृपा करुणा सांगिजे स्वामी ऐकोनी रायाचे वचन संतोषले अवघे जन जाणून हरिगुणांचा प्रश्न कनिष्ठ कर भाजन बोलता झाला कर भाजन उवाच कृतं त्रेता द्वापरं च कलिरित्येषु केशवः नानावर्णाभिधाकारो नानैव विधिनेज्यते नानावर्ण नानाकारे नानानाम नानोपचारे कृतत्रेता द्वापरे भक्तनिर्धारे केशवो यजते ककार ब्रह्मा वकार विष्णु शकार स्वये त्रिनयनो केशवतो गुणविहीनो प्रकाशपूर्णोतिहिंसा केशव केवळ अर्धमात्रा नये व्यक्ता व्यक्त उच्चारा व्याप्ये विण व्यापको खरा सबाह्याभ्यंतरा एकत्वे तोच युगपरत्वे रूप नाम भजन विधी क्रिया धर्म भक्त पूजिते पुरुषोत्तम तो अनुक्रमावधारे कृते शुक्लश्चतुर्बाहुर्जटिलो वल्कलाम्बरः कृष्णाजिनोपवीताक्षान् बिभ्रद्दण्डकमण्डलो कृतयुगे श्वेतवर्णधर जटिलचतुर्भुजवल्कलाम्बर दण्डकमण्डलाङ्कितकर अजिन ब्रह्मसूत्राक्षमाला हाते ब्रह्मचर्ये दृढव्रत ये चिन्हे चिन्हांकित परमात्मा मूर्तिमंत भक्तया परियजते मनुष्यास्तु तदा शांता निर्वैराः सुहृदस्समाः यजन्ति तपसा देवं शमेन च दमेन च ते काळीचे सकळ नर सदा शांत निर्वैर समता बुद्धी निरंतर सुहृन्मित्र परस्परे तपे करावे देवयजन त्या तपाचे मुख्य लक्षण शमदम साधोनी संपूर्ण भगवत भजन स्वये करीते तै देवाचे नामोच्चारण दशधा नामे नामस्मरण तेचे नाम कोण कोण ऐक सावधान नृपनाथा हंस सुपर्णो वैकुंठो धर्मो योगेश्वरो मलः ईश्वरः पुरुषो व्यक्तः परमात्मेति गीयते हंस सुपर्ण वैकुंठ धर्म योगेश्वर श्रेष्ठ अमल ईश्वर वरिष्ठ पुरुषाव्यक्त नाम पाठ परमात्मा म्हणते ते काळीचे भक्त श्रेष्ठ या नामांचा नाम पाठ गायन करीते घडघडाट भवसंकट निर्दाळिते हे कृतयुगीचे यजन तुझ सांगितले संपूर्ण आता त्रेतायुगीचे भजन मूर्तीचे ध्यान ते ऐक त्रेतायां रक्तवर्णोऽसौ चतुर्बाहुस्त्रिमेखलः हिरण्यकेशस्त्रय्यात्मा श्रुक्ष्रुवाद्युपलक्षणः तृतीयज्ञमूर्ति पुरुषोत्तमो रक्तवर्णज्वलनोपमो पिङ्गटकेशनिर्धूमो देवदेवोत्तमो चतुर्बाहो तया यज्ञपुरुषा निर्मळा त्रिगुणांची त्रिमेखळा वेदत्रयीचा पूर्णमेळा मूर्तीचा सोहळा तदात्मकचे श्रुक्ष्रुवा पाणिग्रहण हे चितयाचे उपलक्षण त्रेतायुगे नारायण येणे रूपे जाण निज भक्त ध्याते तं तदा मनुजा देवं सर्वदेवमयं हरिं यजन्ति विद्यया त्रय्या धर्मिष्ठा ब्रह्मवादिनः तेचे जे मनुष्य जाण त्रिवेदी करीते भजन सर्वदेव स्वरूप हरे पूर्ण या परियजन त्रेतायुगे सर्व हे नर वेदोक्ते नित्य सादर सर्व हे भजन तत्पर धर्मिष्ठ समग्र अति धार्मिक ते धर्मिष्ठ धार्मिक जन अष्टधा नामे नामस्मरण गजरे करीते सदा पठन ते नामाभिधान ऐकराया विष्णुर्यज्ञः पुरुष्णिगर्भः सर्वदेव उरुक्रमः वृषा कपिर्यजन्तश्च उरुगाय इतीर्यते विष्णुयज्ञ पुरुष्णिजन्म
सर्वदेव गुरुक्रम वृषाकपि जयंत नाम उरुगाय परमनामे स्मरति द्वापरी भगवद्ध्यान ते युगीचे पूजा विधान भक्त कैसे करीते भजन नाम स्मरण ते ऐक द्वापरे भगवान श्यामः पीतवासा निजायुधः श्रीवत्सादिभिर्कैश्च लक्षणैरुपलक्षितः द्वापरी घनश्यामवर्ण तसी पुष्पप्रभासमान पीतांबर परिधान श्रीवत्स चिन्हांकित शंख चक्र पद्म गदा चारी भुजा सायुधा इहि लक्षणे गोविंदा लक्षिते सदा भक्त तं तदा पुरुषं मर्त्या महाराजोपलक्षणं यजन्ति वेदतन्त्राभ्यां परं जिज्ञासो नृप शशाङ्कछत्रमणिचामर राजलक्षणी राजोपचार या परी द्वापरी चैनर अतिसादर पूजेसे शीघ्र पावावया परात्पर वैदिक तांत्रिक पूजा मिश्र तत्व जिज्ञासु करीते नर भजन तत्पर यारीते ते काळीचे नामस्मरण जेणे होई कलिमल दहन त्या नामांचे अभिधान ऐक सांगेन नृपनाथा नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च प्रद्युम्नाय निरुद्धाय तुभ्यं भगवते नमः वासुदेवा तुझ लोटांगण संकर्षणा तुझ नमन प्रद्युम्ना प्रणाम पूर्ण अभिनंदन अनिरुद्धा नारायणाय ऋषये पुरुषाय महात्मने विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः नारायणा ऋषीवरा महापुरुषा सुरेंद्रा विश्वरूपा विश्वेश्वरा महात्म्या श्रीवरा नमन तुझ सर्वभूती तू भूतात्मा तुझ नमो पुरुषोत्तमा द्वापरी ऐशिया नामा नृपोत्तमा सदा स्मरते त्या नामांच्या पाठा तेने देवासी संतोष मोठा वेगे सांडोनी वैकुंठा धावे अवचटा कीर्तना माझे इति द्वापर उर्वेश स्तुवन्ति जगदीश्वरं नानातंत्र विधानेन कलावपि यथा शृणु याही नामी स्तुतिस्तवन द्वापरीचे करीती जन आता कलियुगीचे भजन तंत्रोक्त विधान ऐकराया कृष्णवर्णं द्विषा कृष्णं सांगोपासाश्र पार्षदं यज्ञैः संकीर्तनप्रायैर् यजन्ति सुमेधसः कलियुगी श्रीकृष्ण देवो वरुणो कृष्णवर्ण प्रभावो प्रभा इंद्रनीळ कीळ समुदावो मूर्ती तशी पहावो शोभायमान मूर्ती सर्वावयवी सांग वेणु विषाणादि उपांग चारी भुजा पराक्रमी चांग आयुधे अव्यंग शंख चक्रादिक पृष्ठभागे निज पार्षद नंद सुनंदादी सायुध कलियुगी प्रज्ञा प्रबुद्ध या परी गोविंद चिंतिती सदा मधुपरकादिक विधान सांग केले जे पूजन तेही मानोनिया गौण आवडे कीर्तन कलियुगी कृष्णा नवल कैसे राजाधिराजा कीर्तन तेचे महापूजा ऐशी आवडी अधोक्षजा कीर्तने गरुडध्वजा उल्हासु सदा कीर्तन पडिये गोविंदा या लागी सन्मानी नारदा तो कृष्ण कीर्ती पढे सदा नामानुवादा गर्जतो कीर्तन करिता नामानुवाद संकटे रक्षिला प्रल्हाद कीर्तने तुष्टे गोविंद छेदी भवबंध दासांचा गजेंद्री नाम स्मरण करिता पावला नारायण त्याचे तोडोनी भवबंधन निज धामा आपण स्वये गेला नेला अधमाधम अति ओखटी तोंडा रामवाला अवचटे ते गणिका की वैकुंठी कृष्णे नामासाठी सरती केली महादोषांचा मरगळा अतिनष्ट अजामेळा तोही नामे निर्मळ केला प्रताप आगळा नामाचा नामे विनटली गोविंदे
ते संकटी राखिली द्रौपदी नाम तोडी आधी व्याधी जाण त्रिशुद्धी दासांचे अंतरशुद्धीचे कारण मुख्यत्वे हरी कीर्तन नामा परते साधन सर्वथा आन असे नाम कीर्तनी हरीची आवडी कैशी वत्सा लागी धेनू जैशी कान विसंबे जीवी माशे मोहळासी क्षणार्ध तिवी नाम स्मरतया भक्ता अतिशय आवडी अच्युता दासांची अणुमात्र अवस्था निजांगे सर्वथा निवारी स्वये या लागी हरिकीर्तनी गोडी सेनाकडे धड पुढे त्यासी नाना साधनांच्या ओढी सोसावया साकडी कारण नाही ज्यासी कीर्तनी कथा कथने चौगुणाल्हाद उपजे मने तो उद्धरला सर्व साधने पवित्र अवनी त्याचेनी एकची जरी नाम वाचे सदा वसे श्रीरामाचे तरी पर्वत छेदोनी पापाचे परमानंदाचे निज सुख पावे आवडी करिता हरी कीर्तन हृदयी प्रगटे श्री जनार्दन त्याहोनी श्रेष्ठ साधन सर्वथा आन असे नाम थोर कीर्तनाचे सुख निष्ठा तुष्टे दुनायक कीर्तने तरले असंख्य साबडे लोक हरिनामे या लागी कीर्तनाहुनी थोर आन साधन नाही सधर मा कवन हेतु पामर कीर्तन नर निंदिती एवं नाम कीर्तनी विमुख ते स्वप्नीहि न देखती सुख कीर्तन द्वेषे मूर्खाती दुःख भोगिती ज्यांचे हृदयी द्वेष संचार जळो जळो त्याचा आचार काळ द्वेष नर दुःख दुस्तर भोगिती कलियुगी जे बुद्धिमंत ते नाम कीर्तनी सदा निरत गौरवोनी नाम स्मरत हर्षयुक्त सप्रेम नाना अवतार अति गहन त्यात श्रीराम का भगवान कृष्ण यांचे चरित्र अति पावन त्यांचे चरण वंदन सांगत ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं लये लक्षे ध्यानलक्षणे देवदेवी ध्येय ध्याने तृणप्राय केली जेणे हरिचरण स्मरणे तत्काळ या लागी ध्यानासी ते वरिष्ठ ध्याता छेदी कल्पनादी कष्ट भक्तांचे अति अभिष्ट मनोरथ इष्ट सदा पुरवे नित्य ध्याता हरीचे चरण करी भक्त देह द्रोग हितुकेच राया नभे जान करी निर्दळन भवरोगा भक्तांचे पुरवी मनोरथ ते तू म्हणसी विषययुक्त परमानंदी नित्य तृप्त निभवी निज भक्त चरणामृते वानुचरणाची पवित्रता शिवपायवणी वाहे माथा जे जन्मभूमी सकळ तीर्था पवित्रपण भक्ता चरण ध्याने अवचटी लागल्या ध्यान पवित्र झाले पाषाण माझे जाणून करते ध्यान त्यांचे पवित्रपण काय वाणू जो सदा शत्रुत्वे वर्तता जेणे चोरून नेली निज कांता त्याच्या बंधू शरणागता दिधली आत्मता निज भावे कोरडी आत्मतेची थोरी तैशी नभेगान रूप केसरी देऊनी सुवर्णाचे नगरी अचळते वरी स्थापिला या लागे शरणागता शरण्य सत्य जाण हरीचे चरण या परते निर्भय स्थान नाही आन निज भक्ता भक्तांची अणुमात्र व्यथा क्षण एक न साहवे भगवंता प्रल्हादाची अति दुःखता होय निवारिता निजांगे दावाग्नी गिळूनी अंतरी गोपाळ राखिले वनांतरी पांडव जळता जोहरी काढिले बाहेरी विवरद्वारे करुणी सर्वांगाचा ओढा नित्य निवारी भक्तांची पीडा जो का भक्तांची या भिडा रणरंगी फुडा वागवीरथो ते चरण वंदिता साष्टांगी भक्ता प्रतिपाळी उत्संगी ऐसा प्रणत पाळू कृपा ओघी दुसरा जगी असे नाम तरावया भवाब्धी प्रबळ चरणाची नाव अडंडळ अनन्य शरण सकळ तारी तत्काळ चरणानुरागे ते महापुरुषाचे श्री चरण शरणागता निज शरण्य ज्यांचे सनकादिक ध्यान करीती अभिवंदन सद्भावे अगाध चरणांचे महिमान वानिता वेदा पडिले मौन
ब्रह्मा सदाशिव आपण करिता स्तवन तटस्थ ठेले अगम्य अतर्क्य श्रीचरण जाणोनी ब्रह्मादिक ईशान साष्टांगे अभिवंदन करुणिया स्तवन करीती ऐसे त्यक्त्वा सुदुस्त्यज सुरेप्सितराज्यलक्ष्मीं धर्मिष्ठार्यवचसा यदगादरण्यं मायामृगं दयितयेप्सितमन्वधावद् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् जे राज्यश्रिये कारणे अमरलोलंगत मने ते राज्य श्रीरामे त्यागणे वचना कारणे पित्याच्या श्रीराम धर्मिष्ठ चोख पितृवचन प्रतिपाळक उद्भट राज्य सांडोनी देख निघे एकाएक वनवासाचरणी जाता सवे घेतली प्रिया सीता येणे बोले श्रीकामता श्रोती सर्वथा न मनावी तरी केवळ स्त्री नभे सीता ते निज भक्त जाण तत्वता सांडूनी राजभोगा समजता सेवेच्या निज स्वार्था बना आली राज्य असता रघुवीरे दास्य दासा वाटले अधिकारे ते मी एकली एकसरे सेवा वनांतरी अवघीची करीन ते सेवा यावया हाता सकळ सेवेच्या निज स्वार्था चरण चाली चालोनी सीता आली तत्वता वनवासासी कैसे श्रीराम सेवेचे सुख चरणी चालता नाठवे दुःख विसरली माया माहेर पक्ष अत्यंत हरिख सेवेचा ऐशिया मनोगत सद्भावा वना आली करावया सेवा श्रीराम जाणे भक्त भावा हेरा देवा दानवा कळेना निज भक्तांचे मनोगत जाणता एक रघुनाथ का श्रीराम सेवेचा स्वार्थ जाणती निज भक्त भजनानंदे भगवत भजनाचे सुख भक्त जाणती भाविक भावे वेण भजन सुख अनोळख अभाविका पूर्ण भाविक भक्त सीता हे कळले से रघुनाथा या लागी तिच्या वचनार्था होय धावता मृगा मागे माईक मृगाचे सुवर्ण भान जरी जाणे रघुनंदन तरी भक्त लढे पाळन करी धावन मृगा मागे बाळकाचे निछंदे जाण जीवी माऊली नाचे आपण ती बी माया मृगा पाठी धावन करी रघुनंदन निज भक्त वाक्ये जो राम वानरांच्या गोष्टी ऐकता विकल्पन धरी पोटे तो सीतेच्या वचनासाठी धावे मृगा पाठी नवल काय भलतैसे भक्त वचन मिथ्यान म्हणे रघुनंदन या लागी निज चरणी धावन करी आपण मृगा मागे एवं भक्त वाक्ये उठा उठे जो पायी धावे मृगा पाठी ज्याचे चरण रेणू अनुकुटी वंदिते मुकुटे शिवादी सर्व तो मृगा मागे धावता जाण पावन केले पाषाण त्याच्या चरणानन्य शरण अभिवंदन सद्भावे एवं महापुरुषाचे चरण अभिवंदने करीती स्तवन कलियुगी कीर्तने जन परम पावन नित्यमुक्त एवं युगानुरूपाभ्यां भगवान् युगवर्तिभिः मनुजैर्युज्यते राजन् श्रेयसामीश्वरो हरिः एवं कृतादि कलियुगवरी इहि नामरूपी अवतारे सद्भावे तैच्या नरी भजिजे श्रीहरी श्रेयार्थ त्या माझी कलियुगाची थोरी वाणिजे सद्भावे ऋषीश्वरी येथे हरिकीर्तनावरी मुक्तिचारी ओळगण्या कलिं सभाजयन्त्या गुणज्ञा सारभागिनः यत्र संकीर्तनेनैव सर्वस्वार्थोऽभिलभ्यते अवधारी राया सर्वज्ञा धन्य धन्य कलियुग जाणा येत सर्व स्वार्थ हरे कीर्तना नामस्मरणासाठी होते कलियुगी दोष बहुत केवी कीर्तने होय स्वार्था
येथे दोष त्यागे जे गुण घेत ते नित्यमुक्त नित्यमुक्त हरि कीर्तने हरि हरि कीर्तने कीर्तने शुद्ध चित्त दोष त्यागे गुण संग्रहित ऐसे सार भागी कलियुगात परम मुक्त हरि कीर्तने कलीच्या गुणाते जाणते नामे मोक्ष जोडणे येथे जाणोनी करीते कीर्तनाते ते जाण निश्चिते नित्यमुक्त कलियुगी हेची सार नाम स्मरावे निरंतर करीती नामाचा निज गजर ते मुक्त नर नृपनाथा ध्यायन कृते ययन यज्ञैस् त्रेतायां द्वापरेर्चयन् यदाप्नोति तदाप्नोति कलौ संकीर्त्य केशवं कृतयुगी शमदमादिसाधन त्रेतायुगी वेदोक्तयज्ञ द्वापरी आगमोक्तपूजन तंत्रविधानविधियुक्त या परी त्रियुगी जना परमसंकटसाधना करिता हि परी मना अणुमात्र जाणा उपरमू नभे ती अवघीच साधने कलीने लाजविले कीर्तने जेथ गाता नाचता आपणे वश्य करणे परमात्मा आखरी हुंबळी गुणे ऐकता गोवळांचे गाणे देव भुलला जीवे प्राणे त्यासवे नाचणे स्वानंदे कृष्णा कान्हो गोपाळा या आरुषनामांचा चाळा घेऊन गर्जती वेळोवेळा तेणे घनसावळा सुखावे तेणे सुखाचे निसंतोषे देवो परमानंदे उल्हासे एवं कलियुगी कीर्तन वशे भक्त अनायासे उद्धरती कीर्तन आवर्तन मेळी जळती पापांच्या वडवाळी भक्त उद्धरती तत्काळी हरिनामे कली दाटुगा कलियुगी हेची थोरी नाम संकीर्तनावारी चहुवर्णा मुक्ती वेदू अत्यंत कृपणो झाला त्रिवर्णाचे कानी लागला स्त्री शूद्रादिकांसी अबोला धरून ठेला अद्यापि ते वेदाचे अति न्यून उद्धरी हरिनाम कीर्तन स्त्री शूद्रांत्यज जन उद्धरण हरिनामे कीर्तने स्वधर्मू वाढे कीर्तने स्वधर्मू जोडे कीर्तने परब्रह्मा तुडे मुक्ती कीर्तना पुढे लाजो निजाय कीर्तनानंदेचारी मुक्ती हरिभक्ता ते वरू येती भक्त त्या ते उपेक्षिती तरी पाया लागती दास्यत्वे एवढी कलियुगी प्रचिती कीर्तनाची परमख्याती राया जाणगा निश्चिती विकल्पचित्ती झणे धरिसी कृत त्रेता द्वापारासी निषेधू नाही नामासी कलियुगी नामापाशी चारी मुक्तिदासी स्वये होती पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय
श्री तुकोबरायांची गाथा अभंग क्रमांक 1320. 1320. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री विठ्ठलाय नमः. श्री माता पितृभ्यां नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. 1320. 1320. किती विवंचना करीत सेजिवे मन धावंडवी दाही दिशा. कोणा एका भावे तुम्ही अंगीकार करावा विचार याच साठी. इतर ते आता लाभ तुच्छ झाले अनुभवा आले गुणागुण. तुका म्हणे लागो अखंड समाधी जावे प्रेम बोधी बुडोनिया. दिकचिया नाही संसार संबंधा तुटेनाया बाधा भवरोगाची. तातडी ते करी म्हणवुनी तातडी साधिली ते घडी सोनियाची. संकल्पाच्या बीजे इंद्रियांची चाली प्रारब्ध ते घाली गर्भवासी. तुका म्हणे बीजे जाळूनी सकळ करावे गोपाळे आपुले भाट. आता होईन धरणे करी भीतरीच कोंडीन. नाही केली जीवेसाठी तो का गोष्टी रुचेते. आधी निर्धार तो सार मग भार सोसेना. तुका म्हणे खाऊ जेवूनी देहो वेगळा. होईल तरी पुसापुसी उत्तर त्यासी योजावे. तोवरी मी पुढे काही आपुले नाही घालीत. जाणून या अंतरदेव जेव्हा भेव फेडील. तुका म्हणे धरिल हाती करील खंती वेगळे. हातो नव्हे काही निराशेचा ठाव भले पोटी वाव राखिलिया. विश्वंभरे विश्व सामाविले पोटी तेथेची शेवटी आम्ही असो. नेणता चिंतन करीतो अंतरी तेथे अभ्यंतरी उमटेल.
तुका म्हणे माझा स्वामी अबोलणा पुरबू खुणे खुणा जाणत सो निष्ठरो तो दिसे निराकारपणे कोवळा सगुणे प्रतिपाळी केलाच करावा केला कैवाड होईल तो गोड न परते मथिरिया लागे नवनीत हाता नासे वितुळता आहाच ते तुका म्हणे आता मनाशे विचार करावा तो सार एक चित्ते बहुदेवा बरे झाले नसते गेले सोवळे धोवटाशी पडली गाठी जग जेठी प्रसादे गादल्याचा झाला झाडा गेली पीडा विकल्प तुका म्हणे वरावरी निर्मळ करी निर्मळा स्वामित्वाची वर्मे असोनी जवळी वाहू जावे मुळी गुणासवे काबारापासून सोडवी दातारा नका भार पात्र करू धनवंत्र्याची अंगी सत्ता बळ व्याधी ते सकळ तोडावया तुका म्हणे आले मोड्यासी कोपट सांडव्याची वाट विसरावी ऋणाच्या परिहारा झालो ओळगणा द्यावी नारायणा वासला ती झालो उतराई शरीर संकल्पे चुको द्यावी पापे सकळ ही आजीवरी होतो धरुनी जीवासी व्याजे कासावीसी बहु केले तुका म्हणे मना आणि लाम्या भाव तुमचा तेथे ठाव आहे देवा येणे पांगे पाया पाशे निश्चयेसी राहे ना सांगितली करीन सेवा सकळ देवा दास्यत्व बंधनाची तुटली बेडी हेची जोडी मग आम्हा तुका म्हणे नवे क्षण पाया विण वेगळा आपुल्या आपण उगवाली गाड काय माझे जड करून घ्याल उद्धारासी काय उद्धाराचे काम वाढवूची श्रम नये देवा कराता मजसाठी वाढ पोट ठावे नाही तंट झाले लोकी तुका म्हणे बाकी झडली यावरी न पडे व्यवहारी संचिताचे सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी बहु झालो खेद क्षीण येणे क्षीण तो नासे तुका म्हणे गंगे वास बहुत्या आस स्थळाची शीतळते शीतळाहुनी पायवणी चरणीचे सेवन हे शिरसाधरी अंतरी वरदळा अवघेची नासी पाप तीर्थ बाप माझ्याचे बैसोनिया तुका तळी त्या कल्लोळी डौरला गोदे काठी होता आड करुणी कोड कवतुके देखण्याने एक केले आई त्यानेले जीवनापे राखोनिया होतो ठाव अल्प जीव लावणी तुका म्हणे फिटे धणी हे सज्जनी विश्रांती न पाहे माघारे आता परतोनी संसारापासून विटला जीव सामोरा येऊनी कवळी दातारा काळाचा हाकारा न साहावे सावधान चित्त होईल आधारे खेळताही बरे वाट येईल तुका म्हणे कंठ दाटला या सोसे न पवेची कैसे जवळी हे मथनीचे नवनीत सर्व हितकारक दंडवत दंडापरी मागे उरी नुरावी वचनाचा तो पसरू काही तातडी डोई पाशीचा तुका म्हणे जग जेठी लावी कंठी उचलूनी अवचिताची हाती ठेवा दिला सेवा न करिता भाग्य फळले झाली भेटीने घे तुटी यावरी दैन्य गेले हरली चिंता सदैवाता यावरी तुका म्हणे वाटा झाला बोलो बोला देवासी समर्थाची धरली कासा आता नाश काशाचा धावे पावे करिणाला हो तुमचा हो विठ्ठला न लगे मज पाहणे दिशा हा केसरीसा ओढसे तुका म्हणे नव्हे धीर तुम्हा स्थिर दयेने करू तैसे पाठांतर करुणा कर भाषण जिही केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद सोज्वळ केल्या वाटा ऐत्या नीटा मागिला तुका म्हणे घेऊ धावा करू हावा ते जोडी अचळ न चळे ऐसे झाले मन धरून निज खुण राहिलो ते आवडी बैसली गुणांची अंतरी करू धणीवरी सेवन ते एकविध भाव नभे अभावना आणि कया गुणान मिळवे तुका म्हणे माझे पडिले आहारी ध्यान विटेवरी ठाकले ते
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे शरण शरण वाणी शरण त्रिवाचा विनवणी स्तुती न पुरे हे वाचा सत्य दास मी दासांचा देह न सांभाळून पायावरी लोटांगण विनवी तुका संतादीन नो हे गौरवी उत्तीर्ण लेकरा लेववे माता अलंकार नाही अंत पार आवडीसी कृपेचे पोसणे तुमचे मी दीन आजी संत जन माय बाप आरुषा उत्तरी संतोषे माऊली कवळू निघाले हृदयात पोटाले त्याचे नेणे गुणदोष कल्याणाची आस असावी हे मनाची ते चाले मोहाचे सोयी ओघ गंगा काही परतो जाणे तुका म्हणे कोठे उदार मेघा शक्ती माझी तृषा किती चातकाचे युक्ती तव झाल्या कुंठित सकळा उरली हे कळा जीवनाची संत चरणी भावी ठेविले मस्तक जोडोने हस्तक राहिलोसे जाणपणे नेणे काहीच प्रकार साक्षी ते अंतर अंतरासी तुका म्हणे तुम्ही केले अभयदान तेने समाधानी राहिलोसे हागे आलो कोणी म्हणे बुडतिया तेने किती तया बळ चढे तुम्ही तव भार घेतला सकळ आश्वासिलो बाळ अभय करे भुकेलिया आस दाविता निर्धार किती होय धीर समाधान तुका म्हणे दिले चिंतामणी साठी उचित कांचवटे दंडवत कैसा तू देखिला होशील गोपाळी पुण्यवंता डोळी नारायणा तिने लोभे जीव झालासे बराडी आम्ही ऐसी जोडी कै लाभो असेल ते कैसे दर्शनाचे सुख अनुभवे श्रीमुख अनुभविता तुका म्हणे वाटे दिसे आलिंगन अवस्था ते क्षण क्षणा होते कासया लोभे केले आर्तभूत सांगा माझे चित्त नारायणा चातकाचे परी एकचे निर्धार लक्ष भेदी तीर फिरो नेणे सावळे रोपडे चतुर्भुज मूर्ती कृष्ण नाम चित्ते संकल्प हा तुका म्हणे करी आवडीसी ठाव नको माझा भाव भंगो देऊ काय माझा पण होईल लटिका ब्रिदावळी लोका दाविली ते खरी करून या दे माझी आळी येऊनी कुरवाळी पांडुरंगे आणि कम्या कोणा म्हणवावे हाती नये का कुलती दुजियासी तुका म्हणे मज येथेची ओळखी होईन तो सुखी पायांनीच तुम्हा माझव झाली या समान तिथे कोणा कोण सन्मानी उरी तो राहिले गोमटे गौरव ओढे माझा जीव पायापाशी नेणपणे आम्ही आळवू रसे बोलावितो रसे शब्द रत्ने तुका म्हणे लळे पाळी व विठ्ठले काहे उरविले भेदा भेद नको माझे मानू आहाच ते शब्द कळवळ्याचा वाद करीतसे कासयाने बळ करू पायापासी भाकावी ते दासी करुणा आम्ही काय मज चाड असे अलौकिके परी असे निके अनुभवाचे लाचावल्यासाठी वचनाची आळी टकळ्याने घोळी जवळी मन वाटतसे आस पुरविसी ऐसे तरी अंगी पिसे लावी येले तुका म्हणे माझी इथेच आवडी श्रीमुखाची जोडी इच्छितसे जन्माली याचा लाभ पद्मनाभ दरुषणे म्हणून लवला हे पाय आहे चिंतित पाठी लागा येतो काळ तू कृपाळू माऊली बहु संतित आलो तया भ्यालो स्थळासी कोण्या उपाये हे घडे भव अंगडे सुटकेचे तुका म्हणे तू जननी ये निर्वाणी विठ्ठले जेणे वाढे अपकीर्ती सर्वार्थी ते वर्जावे सत्य रुचे भलेपण वचन ते जगासी होई जेते शूर त्यागे वाहू गेते सारावे तुका म्हणे खोटे वर्म निंद्य कर्म काळीमा याची सवे लागली जीवा गोडी हेवा संगाचा परतेन सर्वे दुरीक्षण हरे पासूनी झाले तरी काय तंट आता चटन संडे तुका म्हणे चक्र चाळे वेड बळे लाविले याचा तव हाचे मोळा देखिला डोळा उदंड निधी मग फिरो मागे अंगांग संचरे
कागायाची नेणा खोडी जिभा जोडी करीतसे पांघरे ते बहु काळे घोंगडे ही ठाईचे अंगी वसेची ना लाज न म्हणे भाज कोणाची सर्व साक्षी बोल्याने दुश्चित कोणे नसावे तुका म्हणे धरिला हाती मग निश्चिंती हरीने प्रसिद्धासे जगावघ्या रंगाचा तरी वाटा न बजे कोणे नारायणी घरबुडे बहुताईसे केले मागे लागे ना हो कानर अथवा नारी लहान थोरी आदी झाले वेगळे लोकी पुरे मग नुरे समूळ कळेना तो आहे कैसा कोणी दिशा बहु थोडा तुका म्हणे दुसऱ्या भावे छाया नावे न देखवे न संडावा आता ऐसा वाटे ठाव भयासे उपाव रक्षणाचा म्हणून म्हणे मन कार्या कारण चाड नाही नानावे उपाधी करून या मूळ राखता विटाळ तेची भावे तुका म्हणे येथे नवचे वचन निजी निज खून सापडली सत्तेचे भोजन समयी आतुडे सेवन हे घडे रुची नेसी वर्मे भ्रमणेला झाले एकमय हृदय स्थिर सोय संग झाला कोथळीस जमा पडिले संचित मापल्याचा वित्त नेम झाला तुका म्हणे धनी ऐसा झालो आता करीन ते सत्ता माझी आहे देईल ते उणे नाही याचे काही पदरी पाहिजे ते संचिता येथे सत्ता करावया गुणा ऐसा भरणा भरी जो जे चारे ते लाभे तुका म्हणे देवी देव फळे भाव आपुला तेव्हा होतो भोगाधीन तुम्हा भिन्न पासूनी आता बोलो नये ऐसे अनारीसे वेगळे सन्मुख झालो स्वामीकडे भवांगडे निराळे चिंतिले ते चिंतामणी फिटे धणी तो द्यावे सहज स्थिती आहे अंगी प्रसंगी ते वंचेना तुमची देवा धरिले कास केला नाश प्रपंचा तुका म्हणे जाणून वर्मे कर्मा कर्मे ठेविले केला कै वाढ संतांच्या आधारे अनुभवे खरे कळो आले काय जीवित्वाची धरून या आशा भावे गर्भवासा पात्र भेणे अबाळीने जावे निश्चिंतीच्या ठाया रांडा रोटा वाया करू नये तुका म्हणे बळी देता ते निधान भिकेसाठी कोण राज्य देतो संगतीने होतो पंगतीचा लाभ अशोभी अनुभव असी जेते जैसी तैसी असो पुढीलांचे सोयी धरिते हाती पायी आचारी उपकारे नाही देखत आपदा पुढीलाची सदा दया चित्ते तुका म्हणे तरी सज्जनाची कीर्ती पुरवावी आरती निर्बळाची करिता विचार सापडले वर्म समूळ निश्रम परिहाराचे मज घेऊन या आपणासी द्यावे साठी जीवे भावे नारायणा उरी नाही मग पडदा काला स्वमुखेची भला करिता वाद तुका म्हणे माझे खरे देणे घेणे तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे आता देह अवसान हे जतन तोवरी गाऊ नाचो गदारोळे जिंको बळे संसार याची जीव अभिमाने सेवा धने बळकट तुका म्हणे न सरे मागे होईन लागे आगळा कुळीची हे कुळ देवी केले ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो गविलो संकटी आणि नाही रूपा बळे करुणे खळे हरिदासे तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो ज्याने आड यावे काही त्याचे नाही बळ आता मन येथे साह्य झाले हरीच्या झाले गुणवादी चुकूर तो गेला काळ झाले बळ संगाचे तुका म्हणे धरू सत्ता होईल आता करू ते देवासी तो पुरे एक भाव गाठी तोची त्याचे मिठी देईल पायी पाहुनी राहीन कौतुके निराळा मी मज वेगळा होऊन या काही नेगे श्री निमित्ताचा भार न लगे उत्तर वेचावेची तुका म्हणे जीवे पडिली या गाठी मग नाही मिठी सुटो येत लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा काही नाही देवा लागो येत
ठेवावा माथा तो नुचलावा पायी ठाईचे ठाई हलो नये ढवळिल्या म्हणे वितुळेल रूप नाव ऐसे पाप उपाधिते तुका म्हणे देव प्रीतीने कवळी ठेविला जवळे उठवणी नाही होत भार घातल्या उदास पुरवावी आस सकळ हे ऐसा नाही मज एकाचा अनुभव धरिला तो भाव उद्धरिले उताविळासे शरणागत काजी धावा की शिराजे ऐकता तुका म्हणे हित चिंतने भरवसा निधी गर्भवासा येऊ देवो उपजो मरो हे तो आमुची मिरासी हे तू निवारिसी तरी थोर उभारा हे करी वाद आम्ही झालो निंद लंडपणे उभयता आहे करणे समान तुम्हा ऐसा म्हणे मीही देवा तुका म्हणे हाती सापडले वर्म अवघाची भ्रम फेडिना आता पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.